तुमचं तोंड स्वच्छ आहे तरी लोक नाकावर रुमाल धरतात. टूथपेस्ट, माउथवॉश, च्युइंग गम वापरलं पण तरीही तोंडाची दुर्गंधी का जात नाही? आज तुम्हाला सांगणार आहे एक आयुर्वेदिक उपाय जो फक्त 3 मिनिटात तुमचा तोंडाची दुर्गंधी स्वच्छ करतो. तोंडात सुमारे 700 प्रकारचे जंतू असतात. दात घासल्यावरही हे जंतू जिभेवर, गालांवर आणि घशात राहतात. हेच अन्नाचे अंश कुजवतात आणि त्यामुळे तोंडाची दुर्गंधी येते. कधी कधी बद्धकोष्ठता, सायनस किंवा अपचनही कारण असतात. म्हणून फक्त टूथपेस्ट नाही तर आतील स्वच्छता गरजेची आहे. हा उपाय आयुर्वेदात शेकडो वर्षांपासून वापरला जातो. त्याचं नाव आहे लवंग आणि सुंठाचं पाणी. हे एक नैसर्गिक गुळण्या करण्याचा उपाय आहे आणि तो फक्त 3 मिनिटांत काम करतो. 1 कप पाण्यात 2 लवंगा आणि अर्धा चमचा सुंठ टाका. ते 3 ते 4 मिनिटं उकळा. पाणी गार झाल्यावर गुळण्या करा, फक्त 1 मिनिट. मग तेच पाणी तोंडात धरून ठेवा अजून 1 मिनिट. मग ते थुंका आणि फरक स्वतः अनुभवा. लवंगात असतो युजेनॉल जो बॅक्टेरियांचा नाश करतो. सुंठ शरीरातील कफ कमी करते आणि पचन सुधारते. हे मिश्रण केवळ तोंडाची दुर्गंधी नाही तर घशातील खवखव, गिळताना त्रास आणि सर्दीसुद्धा कमी करतं. हा उपाय रोज सकाळी किंवा झोपण्याआधी करा. बद्धकोष्ठता असेल तर फायबरयुक्त आहार घ्या आणि सर्वात महत्त्वाचं, जीभ रोज सकाळी स्क्रेप करा. हे सर्व केलं तर तुमचा तोंडाची दुर्गंधी फक्त 3 दिवसात शुद्ध होईल. हा आयुर्वेदिक उपाय आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि अशाच आरोग्य टिप्ससाठी चॅनल सबस्क्राईब करा. तुमचा अनुभव किंवा प्रश्न कमेंटमध्ये नक्की सांगा.